मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आय-टी-आय प्रवेश प्रक्रियेचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही जवळच्या आय-टी-आय मध्ये गेलेले आहे. जवळच्या आय-टी-आय मध्ये जाऊन आपला ॲप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून घेतलेलं आहे. आता मॅक्सिमम विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न येतो, की आता ट्रेडची चॉईस कधी करायची आणि ते कशा पद्धतीनं करायची? कारण की आज जर तुम्ही पोर्टलवर बघितलं ट्रेड ऑप्शन चॉईस करत त्या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये ट्रेडचं ऑप्शन कशा पद्धतीने भरायचं आणि ते कधी तुम्हाला भरता येणार आहे. याच्या डिटेल्स विषयी. चला तर मग आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म जर तुम्हाला भरायचे असतील तर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन करून घेणं गरजेचं आहे. आता कन्फर्मेशन कशा पद्धतीनं करायचं आणि कोण करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवून अपलोड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या जवळच्या आय-टी-आय मध्ये जाऊन तुम्ही चेक करून घेतलेले आहे आणि कॅन्डिडेट कन्फर्मेशन स्लिप तुम्ही हे कॉलेजमधून घेतलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे ट्रेडची निवड करता तुम्हाला येणार आहे. पण जर तुम्ही आता पोर्टलवर जर बघितलं तर डिटेलमध्ये प्रवेश वेळापत्रक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आय-टी-आय ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया 2025 जर डिटेल वेळापत्रक जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर बघा, या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश अर्ज तुम्हाला दिसणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज तुम्हाला 15 मे 2025 पासून हे करता येणार आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक जर बघितला या ठिकाणी प्रवेश अर्ज निश्चिती करणे. प्रवेश अर्ज निश्चिती करण्यासाठी तुमच्या जवळच्या आय-टी-आय मध्ये जाऊन तुम्ही 15 मे 2025 पासून तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून घेऊ शकता. पण प्रश्न येते की आपल्याला ट्रेडची निवड कधी करता येणार आहे? ज्या विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म आता तुम्ही जवळच्या आय-टी-आय मध्ये जाऊन तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून घेतलेले आहे, पण आज पोर्टलला बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडची निवड करता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी जर या ठिकाणी बघितलं तर बघा, पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणे आणि प्राधान्य क्रमांक सादर करणे. म्हणजेच काय, ट्रेडची निवड करणं आणि तुमचा पसंतीचा क्रमांक जो ट्रेड आहे ते तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी फिल करणं. तर त्याचा जर डिटेल टाइम टेबल झालं बघितला तर आपण या ठिकाणी बघा, प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडची निवड करायची. पण त्याचा जर टाइम टेबल बघितलं तर या ठिकाणी बघा, 26 मे 2025 पासून तुम्हाला ट्रेडची निवड ही करता येणार आहे. म्हणजे 26 मे 2025 पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे भरता येणार नाही. तुम्ही जरी ऍप्लिकेशन फॉर्म जवळच्या आय-टी-आय मध्ये जाऊन कन्फर्मेशन ही करून घेतला असाल, तुम्हाला आजच तुमचे ट्रेडचे ऑप्शन फिल करता येणार नाही, कारण की अजून ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे, ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर जवळच्या आय-टी-आय मध्ये जाऊन तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून घ्यायचंय. कन्फर्मेशन केल्याच्या नंतर ठिकाणी कॅन्डिडेट कन्फर्मेशन स्लिप घ्यायची आणि 26 मे 2025 च्या नंतर तुम्हाला कुठला ट्रेड करायचा, तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला कुठला ट्रेड मिळू शकतो याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्या आय-टी-आय प्रवेश प्रक्रिया 2025 ची संपूर्ण व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल. तुम्ही तिथून तुमचे सर्व माहितीची व्हिडिओ पाहू शकता. संपूर्ण कट ऑफचा व्हिडिओ पाहून तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यानुसार ट्रेडनी ऑप्शन तुम्ही देऊ शकता. आता ट्रेडची निवड कशा पद्धतीने करायची याचाही डिटेल व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.